नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा अशी मोठी मागणी आज ठाकरेंच्या वतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आली. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीच्या वेळी ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल आणि शिंदेंच्या आमदारांच्या कृतीची चिरफाड केली आहे. शिवसेना ही ठाकरेंचीच आहे, पण एकनाथ शिंदेंनी त्याचा फायदा घेतला असं सिब्बल म्हणाले. निवडणूक आयोगाने 2018ची घटना नाकारली, पण तीच घटना 39 फुटीर आमदारांनी काही बदलांसह प्रतिज्ञापत्रामध्ये जोडली. काही आमदारांनी ती घटना मान्य असल्याचं सांगितलं, पण योगेश कदम यांनी मात्र 2018ची घटना जोडणे वकिलांची चूक असल्याचं सांगितलं. या विरोधाभासावर देवदत्त कामत यांनी बोट ठेवलंय. अपात्रतेचा धोका असणारा आमदार मीच मूळ पक्ष असं कसं म्हणू शकतो, असा सवाल कामत यांनी केलाय. यावर न्यायमूर्ती बागची यांनी आता आम्ही शिंदेना अपात्र ठरवू शकतो का, असा सवाल विचारला. कोर्टामध्ये नेमकं काय झालंय जाणून घेऊया. कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं, धनुष्यबाण चिन्ह शिवसेना पक्ष हा ठाकरेंचाच आहे, फायदे मात्र शिंदेनी घेतले. धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या नाहीतर गोठवा अशी मागणी ठाकरेंच्या वतीने करण्यात आली. बंडखोरी झाली तेव्हा पक्ष कोणता होता हे महत्वाचं आहे. शिंदेंचा पक्ष राजकीय पक्ष आहे की नाही याचा राज्यपालांकडून विचार झालेला नाही. शिंदे गटाच्या प्रत्येक चुकीच्या नियुक्तीला विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली. जे आमदार अपात्र ठरायला हवे होते ते मंत्री झाले. विधिमंडळ पक्षाला राजकीय पक्ष समजणं हेच बेकायदेशीर आहे. अपात्र ठरवू शकणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यावर नार्वेकर अध्यक्ष झाले आहेत. 2018च्या पक्ष घटनेला आयोगाचा आक्षेप आहे, एकनाथ शिंदेंचा नाही. शिंदेनी स्वतःची मुख्य नेता म्हणून नेमणूक करून घेणं हे बेकायदेशीर आहे, असंही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलाय. तर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना काय म्हटलं, 2014 ते 18 दरम्यानच्या निवडणुका ठाकरेंच्या नेतृत्वात झाल्या आहेत. 2019ची निवडणूकही ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाली. 2022 मध्ये शिंदेकडून अचानक मीच पक्षाचा नेता असल्याचा दावा करण्यात आला. उमेदवार देण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे, विधिमंडळ पक्षाला नाही. विधिमंडळ बहुमताच्या आधारे आयोगाचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या अयोग्य आहे. अध्यक्षांचा निर्णय चुकीचा असेल तर कोर्टात जाण्याची मुभा हवी. हाही युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलेला आहे. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेने धनुष्यबाणासंदर्भात मोठी मागणी केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया आली आहे. तर एकनाथ शिंदेंच्या बाजूनेच निर्णय लागेल असं ठाम मत गिरीश महाजनांनी व्यक्त केलं, ज्यावर आदित्य ठाकरेंचंही प्रत्युत्तर आलंय. सुनवाई वहां शुरू है, इसलिए उस पर टिप्पणी करना मैं उचित नहीं समझता हूं. लेकिन आप अगर गौर करें तो जब पिछले समय जब पहले समय 2 साल पहले जब सुनवाई हो रही थी, यही मुद्दे वो सिब्बल साहब बोल रहे थे. अभी उसी का रिपीटेशन इस बार भी हो रहा है. आप गौर करेंगे तो आपको पता चलेगा. जनता की अदालत में इतने काफी मेजॉरिटी से सरकार आना ये महाराष्ट्र के इतिहास में पहिली बार. आता मग ते काय म्हणतील, मग जेव्हा म्हणतील ते, कारण ते तिकडची बाजू वाटतात, खूप पैसे घेतात, फी घेतात ते चांगली कोटीमध्ये, त्यामुळे ते तेच म्हणतील. पण शेवटी निर्णय न्यायाधीशांचा आहे. ते या संदर्भामध्ये योग्य निर्णय देतील आणि आम्हाला खात्री आहे तो निर्णय शिंदे साहेबांच्या बाजूनेच लागेल. कितीही मोठा कोण डाकू असला, चोर असला, डकैत असला तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव असं चोरून स्वतः जिंकण्याचा प्रयत्न करू शकत नाही. चोरलेलं चिन्ह हे त्यांच्या हातातून जावं, चोरलेलं नाव देखील त्यांच्याकडे राहू नये ही आमची प्रार्थना आहे. आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. वंदे मातरम बाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेवरून देशभरामध्ये वाद